दीक्षित आणि सगळ्यांच्या हृदयात स्थान करणारी ही स्पर्धा म्हणजे अध्यक्ष चषक। आयोजक आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ 40+ वर रेग्युलर ग्रामस्थ मंडळ काटई, सह आयोजक 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण बघतायत ही भव्य आणि दिव्य स्पर्धा। 13 बाईक यंदा आपण बघतायत रेग्युलरचे 16 संघ खेळताना दिसणार आहेत आणि 32 40+। ओया मैदानाकडे तिसरी रात्र आणि रेग्युलरचा पहिला सामना आजच्या रात्रीतील। सलामीवीर नयन आणि आदित्य, स्ट्राइकला फलंदाज आदित्य, फुलटॉस ड्राइव्ह केला, गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर धावतायत, नाही अडू शकत, चेंडू सीमा पार, सुरुवात चौकाराने नारिवली संघाची। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा दोन्ही फटके स्क्वेअर ऑफ द विकेट, सलग दुसरा चौकार। वेदांतकडनं ही अपेक्षा नाही, वेदांत नेहमीच त्याच्या ॲक्युरेसीसाठी ॲक्युरेसी आपण नेहमी बघितलेली आहे आणि जास्त गती नसते, फक्त दिशेवरती टप्प्यावरती त्याची नजर असते किंवा त्या बाबतीतच तो जाणला जातो। पण सध्या पहिले 2 बॉल त्याचे थोडेसे भरकटलेले आपण बघितले, त्याचा फायदाही घेतला आदित्यने। हो, सुंदर चेंडू, यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ, गुड लेंथवरनं थोडासा राईज होताना आपण बघताय। धाव फलकावरती 8 सलग 2 चौकार आले आणि बघा आमच्या सोबत अन्मय मिलिंद म्हात्रे, अन्मयच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड्स आहेत, स्विमिंग, रनिंग आणि क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त मेडल त्याच्या नावावरती आहेत। ही माहिती आम्हाला अन्मयने दिलेली, मिलिंद नेहमीच ती माहिती देत असतो। स्विमिंग नंतर आता मात्र क्रिकेटवरती फोकस करतो अन्मय म्हात्रे आणि क्रिकेटही सुंदर खेळतोय, वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटचे धडे गिरवतोय आणि मिलिंद आणि संपूर्ण परिवार त्याला सपोर्ट करतोय। स्विमिंग मध्ये फार कमी वयामध्ये त्याने मेडल प्राप्त केलेले आहेत। यावेळेस मात्र दोघांमधलं कोऑर्डिनेशन चुकलं, फलंदाज दुसरा एंडने फार वेगाने धावत गेले होते। ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल काय घडलं होतं, बॅक टू द बॉलर खेळले होते, वेस्ट स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, पण दोघांमध्ये कुठेतरी आपण बघितलं कोऑर्डिनेशन झालं नाही, कॉलिंग झालं नाही, अशा प्रकारे फलंदाज बाद झालाय। नयन पाटील पहिल्या विकेटचं पतन नारिलवीच्या। पहिला विकेट का तर नयन एकही चेंडू फेस न करता बाद झालाय, डायमंड डकवरती बाद झालाय। आदित्य चांगली बॅटिंग करतोय, आदित्य गोरफेकर, एक आदित्य अस्ताला गेलाय, पण आदित्य इथून मात्र उदयाला येत असताना टॉप एज झेलची शक्यता, फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत, वेल जज कॅच। अशा प्रकारे आणखीन एक धक्का, फलंदाज आदित्यचं कौतुक करत होता, आदित्यही परतलाय, दुसऱ्या विकेटचं पतन। सुरुवात नारिलवीची चांगली झाली होती, पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार, पण आता मात्र 2 विकेट बॅक टू बॅक 2 चेंडूवरती। पण पुढच्या 4 बॉलमध्ये 2 चेंडू डॉट आले, 2 फलंदाज बाद झाले, त्यात एक सांघिक यश आहे, एक वेदांतला विकेट प्राप्त झालाय आणि अशा प्रकारे षटक चांगलं संपन्न होते। सुरुवात चांगली होऊ नये इथे आपण बघतायत की या षटकाची समाप्ती चांगली झाली नाही,
क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो की बरेच जण असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो, पण क्रिकेटमध्ये खरं तर या गोष्टी घडताना फार कमी वेळा बघतो. बऱ्याचदा सुरुवात चांगली होऊन शेवट चांगला होत नाही, सुरुवात खराब होऊन शेवट चांगला होतो. हे क्रिकेटमध्ये होत असतं आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते, त्यामुळे कधी काय घडेल. सागा वेळेच्या बाबतीत बघा, लक्ष द्या. सूरज भोईर बॉलिंग मार्कवर. ओ हा चेंडू थोडासा खाली राहिलाय, फार वेगवान होता. सुरुवात डॉट बॉल करते सूरज. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण करण काटे. दुसऱ्या बाजूला गुरुदास भोईर अत्यंत अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. भरपूर वर्ष अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघासाठी अनेक रेकॉर्ड्स त्याने केलेले, अनेक पुरस्कार त्याच्या नावावरती आहेत. सध्या संघ अडचणीत सापडलेला आहे. 8 वरती 2 विकेट. हा चेंडू देखील वेगवान. अपील यष्टांच्या मागे होते. लाऊडली अपील, कॉट बिहाइंडचा अपील. पंच मात्र स्क्वेअर लीगच्या पंचांशी चर्चा करतील. श्रीनाथ पाटील त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत जे नागावचे आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्रबुद्धे चर्चा करतील. दशरथ स्वरूपात आहेत. बघूया काय निर्णय घेत आहेत पंच, विचारतायत. बऱ्याचदा असं कन्फ्युजन असल्यानंतर 2 अंपायर चर्चा करतायत. अपील तर जोरदार झालं होतं सागावकडनं, पण डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंचांनी कुठल्या प्रकारे सिग्नल दिला नाही. अपील जोरदार झाल्या कारणाने आता स्क्वेअर लीगच्या पंचांची ते मदत घेत आहे. चर्चा सुरू आहे, पण बघूया काय डिसिजन येतोय. 8 वरती 2 विकेट आहेत. कमबॅक चांगलं झालं सागावचं. वेदांतने चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि सध्या प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न करतात. 2 विकेट लवकर प्राप्त केल्यानंतर आउट दिलंय अंपायरने आणि अशा प्रकारे तिसऱ्या विकेटचं पतन. करण काठे देखील परत मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल काय घडलं होतं. हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, फुल लेंथ होता, थोडेसे मागे होते, थोडासा बाहेर चेंडूची पिचिंग झाली होती आणि अवे फ्रॉम द बॉडी यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. लाऊड अपील यष्टांच्या मागे सचिन मात्र त्या ठिकाणी अपील करत असताना त्याच्यासोबत इतर सहकारी. आणि अशा प्रकारे पंचांनी थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर फलंदाजाला बाद दिलेले. 3 विकेट 8 वरती. सुरुवात 2 चेंडू 2 चौकार पहिल्याच बॉलच्या आले होते, एकही विकेट नव्हता. मात्र त्यानंतर हे चित्र पालटलं. सागावचा पलटवार आपण बघितला. सागाव यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय आणि जबरदस्त फॉर्मात असलेला संघ. अनेक रेकॉर्ड सागावच्या नावावरती आहे आणि याच मैदानावरती मला आठवते 16 बॉलमध्ये 76 धावा चेस करण्याचा विक्रम सागावच्या नावावरती आहे. आणि सचिन मात्रची 60 धावांची खेळी सचिन मात्रने धमाका केला होता. आणि यंदा सगळेच रोहित असे रितेश असे या 2 बंधूंनी साकारलेली ती खेळी. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मधली, त्यानंतर उसाटण्याच्या मैदानावरती रोहितची ती बॅटिंग, सगळ्या खेळी अगदी डोळ्यासमोर येतात. पण शेवटी तो भूतकाळ झाला. आता मात्र या मैदानावरती या वर्तमानात आज संघ कशी कामगिरी करतो यावर सगळ्यांचं लक्ष आहे. नारळीला कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी प्रहार करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, तरच दबाव कमी होईल. अन्यथा इथून सागाव प्रेशर वाढू शकतं आणखीन. सिंगल येथे बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकते. केवळ 8 धावा होत्या, मात्र आता 1 ऍड होईल. स्क्रीन मध्ये बघू शकाल तो मामा सगळ्यांचे लाडके अर्जुनभाई पाटील. एक डॅशिंग अशी पर्सनॅलिटी आपण बघतायत आणि कार्यकुशल अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचा एक बुलंद आवाज. 9 वरती 3 विकेट. बॉलिंग मार्कवर सूरज भोईर. विकेट यावेळेस लॉट केलाय. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय. सीमा पार येतोय पहिला षटकार. भावेश पाटील मॅन फ्रॉम सागावचे ऑपरेटर आहेत. सागाव खेळते मगाशी आजदे खेळते. आजदेचे ऑपरेटर देखील विश्व आलेले आणि काटेही संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे. रेग्युलर मधून आपण बघितलं तर टॉप 4 मध्ये मगाशी चंद्रकांत फुटाणे यांना आपण ऐकलं किंवा त्यांनी मगाशी तिची ऑपरेटिंग केली. हंस डीजे या ठिकाणी एंटरटेनमेंट करत असताना, सगळ्यांना मनोरंजित करत असताना. बॉलिंग मार्कवर सूरज पुन्हा एकदा.
ड्राईव्ह केला चेंडू, यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा खराब बॅकअपला येतात फिल्डर, एकच जावेल. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 16. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सूरज भोईर. चांगली कामगिरी सूरजची यंदा राहिली आहे. एक अष्टपैलू खेळाडू, या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू तुम्हाला सूरज भोईर आहे, रोहित आहे, रितेश आहे, मिलिंदला आपण बऱ्याचदा बॅटिंग करताना बघितले, पण सध्या बॉलर म्हणून टीम मध्ये त्याची भूमिका आहे. एक फ्रंट लाईन बॉलर, भरपूर वर्ष मिलिंद या संघासाठी दिलेले आहेत. एक पुरस्कर्ता म्हणून देखील त्याची ओळख राहिलेली आहे. ओहो, यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर. आगमन झाले, स्वागत आहे रामदादा आपलं अध्यक्ष चषक 2024 मध्ये. षटक दुसरं संपलंय, 22 धावा धावफलकावरती आहे. या ओव्हरमध्ये 14 धावा सूरजने खर्च केल्यात. षटक इकॉनॉमिकल वाटत होतं, पण या अंतिम चेंडूवरती जो षटकार आला त्यामुळे डबल डिजिट मध्ये धावा आपण बघतायत. 22 धावा 3 विकेट. ही पार्टनरशिप इथून थोडीशी आणखीन मोठी व्हायला हवी. दोघेही 7-7 वरती खेळतायत. करणच्या बॅटमधून एक षटकार आलाय, गुरुदासच्या बॅटमधून एक षटकार आलाय. करण एक उगवता सितारा संघाचा आपण बघताय. दुसऱ्या बाजूला अत्यंत अनुभवी, परिपक्व, परिपूर्ण असं खेळाडू गुरुदास भोईर जो 7 वरती खेळतोय आणि करण देखील 7 वरती खेळतोय. 22 धावा आहेत, 11ची धावगती आपण बघतायत 2 षटकामध्ये. आजच्या रात्रीतील ही लढत क्रमांक आपण बघतायत 5वी. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली वर्सेस गुरुदत्त चेरादेव सागाव मध्ये मॅच, रेग्युलरची मॅच सुरू आहे. यानंतर संदप आणि धृणोबिली टॉस साठी तयार राहायचंय दोन्ही संघ नायकांनी. बघा, दुसरं षटक जरी सुरू असलं तरी आम्ही आधीच तुम्हाला सूचित करतोय की पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच टॉस होणं गरजेचं आहे आणि टॉस झाल्यानंतर डिसिजन तिथल्या तिथे सांगायचं आहे. कॅप्टनला ही सूचना असणार आहे. वेळ जास्त घेऊ नका, सागाव आपल्याला सूचना आहे. 12 मिनिटं झालेली आहेत बघा. 12 मिनिटं घ्या, 13 मिनिटं घ्या, 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करा. अन्यथा एक फिल्डर आतमध्ये येईल, या गोष्टीकडे लक्ष द्या. सागाव प्लीज, स्वतःचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. अवधूत स्पिन अटॅक या ठिकाणी अगेन्स्ट स्पिन खेळतात. जेलची शक्यता, जजमेंट चांगलं झालंय, चांगला जेल टिपलेला आहे त्या ठिकाणी. सूरजने आणखीन एक धक्का माहिती नव्हती. पार्टनरशिप असं वाटलं होतं मोठी होईल, पण नाही. इथून मात्र आल्या आल्याच अवधूतने आणखीन एक धक्का दिलाय नारिवली संघाला. मोठी धावसंख्या उभी केली जाईल, पण अवधूत लेग ब्रेक गोलंदाजी, वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून अवधूतने क्रिकेटचे धडे गिरवले. सुभाष मात्रे एक लेजेंड क्रिकेटपटू, माजी संघ नायक गुरुदत्त सागाव यांनीही आपल्या फिरकीच्या तालावरती त्या काळी कदर अनेकांना नाचवलं. आता मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अवधूत देखील गोलंदाजी करत असताना आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितलेले. लेग ब्रेक गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन त्याच्याकडे. पहिल्याच बॉलवरती अडसर दूर केलाय, फलंदाज गुरुदासला परतवलंय. हो, यावेळेस मात्र स्वीप करतात, फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवता आला नाही, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवलाय. चांगला थ्रो आला डीप मधून, सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 23. अनेक खेळाडू सागावमध्ये असे आहेत की ज्यांनी का तर घरचा वारसा लाभलेला आहे. रितेश भोईर असतील, रोहित त्यांचे वडील गोरख भोईर, स्वर्गीय गोरख भोईर हे देखील सागावसाठी खेळलेले आहेत. त्यांचे काका सतीश भोईर देखील या संघासाठी खेळ. प्रतीक भोईर
त्याचे वडील सुनील भैर 40+ खेळत आहेत आणि वेदांत पाटील हे देखील पाटील परिवारातील खेळाडू आहेत. ओहो स्क्वेअर लेगला जबरदस्त हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सिक्सर. करण फुलोरे धावसंख्येला फुलवत असताना सलग दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि त्याचं थांबणं खेळपट्टी होती गरजेचं आहे. चांगली बॅटिंग करतो. 29 धावा धावफलकावरती आहे. हो यावेळेस मात्र बाहेर निघतो चेंडू खूप जास्त बाहेर पडल्यानंतर वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 30 षटक प्रगती पथावरती आहे. मैदानावरती न्यू बॅटर आपण बघतायत सौरभ आलेले आहेत. करणच्या साथीला एक वरती नाबाद आहेत. एकूण 4 गडी गमावलेले आहेत. बघूया इथून कुठपर्यंत पोहोचतायत. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल आणि प्रत्येक संघ प्रथम बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा कुठण्याचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. हो हो सुंदर चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर बॅकफुट वरती ढकलला. तर वाकणचे सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती हरीश भोईर यांच्याकडनं करण फुलोरेला 500 रुपये आलेले आहेत. जमायत नंतर करणला आपण देऊया या मॅच नंतर. पुन्हा एकदा उडवलाय उंच 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 आणि गेलाय तितकाच लांब जाताना देऊन गेलाय करण आणि नारिवली संघाला 6 धावा. धावांची गती 14.00 आणि याच गतीने खेळले तर 70 धावा प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीन वरती 70 दाखवतोय. आणि काय कमबॅक आहे नारळीचं बघा. पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 आल्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 20 आल्या. प्रत्येक षटकारानंतर धावांची गती ही वाढत चाललेली आहे. अवधूत वरती आक्रमण केलं गेलं. विशेष करून अगेन्स्ट द स्पिन आपण 2 फटके बघितले. एक फुल टॉस होता त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपण बघतायत करण फुलोरे 25 वरती नाबाद आहे. अवघ्या 6 चेंडू मध्ये धावा केल्या. 400चा स्ट्राईक रेट 400 पेक्षा जास्त हा स्ट्राईक रेट बघायला मिळतोय. करण फुलोरेचा दुसऱ्या बाजूला सौरभ भोईरला एक करायचं जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणायचं ते म्हणजे करणला. अजूनही 2 षटक आहेत. वेदांत पाटील बॅटची एज मागे चेंडू यष्टांच्या मागे यष्टी रक्षक त्या ठिकाणी आहेत. अवधूत हा डॉट बॉल सुरुवात डॉट बॉलने केली वेदांतने पहिल्या षटकात 8 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या. मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक आपण त्याचं बघितलं. पहिल्या 2 बॉल मध्येच 8 होत्या आणि त्याच कारणास्तव वेदांतला आणलंय 4थ्या ओव्हर मध्ये संघ नायकाने. जबाबदारी आहे कारण मागच्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या. कुठेतरी लगाम लावणं गरजेचं आहे धावसंख्येवरती. यावेळेस खोदून काढलाय ओव्हर द बॉलर हेड सरळ स्क्रीन वरती जाऊन चेंडू आदळतोय. येतोय षटकार.
यावेळेस बॅटची एज पुन्हा एकदा यष्टांच्या मागे चेंडू जातोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 48 धावा. एक पारितोषिक आले करण फुलोरेसाठी. अतुल पाटील, शुभम फुलोरे आणि यश भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं. लेग स्टंप वरती हा चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दरम्यान गणेश भगत यांचं आगमन झालेले जीटीसीचे जबरदस्त ऑपरेटर आहेत आणि आज संकष्टी चतुर्थी असल्या कारणाने लवकर आलेले ते उपवास सोडून वगैरे डे चे ऑपरेटर आहेत अशी माहिती मिळते. स्पेशलिस्ट आहे डे मध्ये. चांगलं कमबॅक झालं होतं पण वाईट बॉल आला लेग स्टंप वरती. पुन्हा एकदा वेदांत. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने सीमा पार आणखीन एक तडाखा षटकार. दोन्ही फलंदाज षटकारांमध्येच डील करत असताना आपण बघतायत. करणच्या बॅट मधून 4 षटकार आल्यात. सौरभच्या बॅट मधून 2 षटकार. अशा प्रकारे धाव संख्येने 50 ओलांडलेली आहे. 55 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची एज लागली. चेंडू येतोय मागे. फिल्डर आहे त्या ठिकाणी फाईन लेगला आणि अशा प्रकारे एक धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती. सुरुवात चांगली केली होती तर वेदांतने पण त्यानंतर आपण बघतायत या ओव्हरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 14 धावा आलेले. 5 बॉल आहेत. 1 चेंडू शेष आहे या ओव्हरचा. 5 ओव्हरची मॅच. चांगलं कमबॅक. स्पेशली करणने चांगली बॅटिंग केली. हा चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. ड्राईव्ह करायचं होतं. एज लागते. सिंगल येते आणि अशा प्रकारे षटक चौथं या ठिकाणी संपन्न होतंय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 57. 14.25 ही धावांची गती बघायला मिळते आणि आता अंतिम षटक असणार आहे. या अंतिम षटकामध्ये बघूया मैदानावरती करण आहे त्यामुळे नक्कीच धावा येतील अशी अपेक्षा जरूर करतील. जो करण 4 षटकाच्या मदतीने त्या ठिकाणी खेळतोय. 25 वरती 7 बॉलचा खरं तर सामना त्याने केला. दुसऱ्या बाजूला सौरभ 14 वरती खेळतोय. त्यांनी 6 बॉलमध्ये 14 धावा केल्या आहेत. मात्र अंतिम षटकाची जबाबदारी आता मात्र मिलिंद म्हात्रे त्या ठिकाणी तयार आहेत. मिलिंद म्हात्रे अंतिम षटक या ठिकाणी हाताळत आहेत आणि आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेत अन्मय मिलिंद म्हात्रे जे लेदर बॉलचं प्रशिक्षण घेत आहेत. पण स्विमिंग मध्ये फार कमी वयामध्ये त्याने मेडल प्राप्त केले. 50 पेक्षा जास्त मेडल आहेत. ही आपल्या समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि रनिंग मध्ये मिलिंदने अनेक व्हिडिओज त्याचे दाखवले आहेत. तुम्ही बघा कधी मिलिंदच्या. जर तुम्ही जवळचे मित्र असाल तर मिलिंदकडनं जरूर ते बघा. अन्मय किती वेगाने धावतोय रिले मध्ये असो किंवा रनिंग मध्ये असो. हा चेंडू यावेळेस स्लोअर 1 पहिलाच बॉल. यष्टांच्या मागे एक सिंगल मिळते या ठिकाणी आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत 58. मिलिंद बघूया अंतिम ओव्हर मध्ये मिलिंदचा प्रयत्न असेल की कमीत कमी धावा खर्च करायच्यात. पण दुसऱ्या बाजूला नारळीचे बॅटर विचार करत असते की जास्तीत जास्त धावा या ओव्हर मध्ये यायला हव्यात. पूल केला यावेळेस मात्र वाडीस लॉंगॉनच्या वरून A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. आउट ऑफ लेन बॉल होता. खराब चेंडू होता मिलिंदचा. पाठवला वाईडिश लॉंगॉनच्या वरून. पुन्हा एकदा सौरभ सामना करेल मिलिंदचा. यावेळेस आडव्या बॅटने बॅटचा स्विंग बघा. फार वेगाने बॅट फिरवली होती पण मिडल नाही. त्याला संपर्क नव्हता बॉल मध्ये आणि बॅट मध्ये. त्यामुळे डॉट बॉल. कमबॅक चांगले. पहिला बॉल डॉट होता. त्यानंतर आपण बघितलं षटकार. पहिला बॉल सिंगल आली होती त्यानंतर षटकार आणि आता मात्र डॉट बॉल. मिलिंद पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती येऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅटची एज लागले. फाईन लेगला चेंडू गेला. एकच धाव येईल आणि दुसऱ्या धावेचा धोका का पत्करला हा प्रश्न जरूर असेल मनामध्ये समर्थकांच्या. कारण करण ही चांगली बॅटिंग करतो. दोन्ही इंडने धावा येत आहेत पण तरीही हा धोका का पत्करला हा प्रश्न नक्कीच मनात असेल. पण अशा प्रकारे
धक्का लागतोय. 5वा धावा धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेले त्या म्हणजे 65. एका बाजूला आयपीएलचा देखील आनंद घेत आहेत काही जण आणि एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. कोळेगावचं हे भव्य आणि दिव्य असं क्रीडांगण. 65. 4 चेंडू झाल्यात, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. मिलिंद यावेळेस मात्र अलंग ग्राउंड चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतात वेगाने, थोडंसं फंबल झालंय. 2 धावा इथून पूर्ण करताय. थ्रो चांगला आलाय पण 2 धावा नाही रोखू शकले, दुसरी धाव नाही रोखू शकले आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 67 धावा झाल्यात. 1 चेंडू शेष आहे. एखादा मोठा फटका 70च्या पुढे धावसंख्येला घेऊन जाईल आणि अनेकांनी प्रेडिक्शन केलं होतं. प्रथमेश म्हणाले की 70च्या पुढे धावा होतील, बघूया होत आहेत का. आणि हा चेंडू यावेळेस मात्र त्यांच्या मागे डॉट बॉल. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालंय. या ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आल्यात. चांगलं षटक राहिलं मिलिंदचा, केवळ 10 धावा दिल्यात आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 67. एक चांगली टोटल आहे नारळीकडनं. बघूया 68 धावांचा पाठलाग सागाव संघाला करायचा आहे 30 चेंडू मध्ये. चांगली बॅटिंग एका बाजूला आपण बघतात. नॉट आउट राहिले फलंदाज सौरभ भोईर. करण फुलोरेने केल्यात एकूण धावा 27 वरती आणि आपण बघू शकाल बॉलिंग कार्ड. वेदांत पाटीलने 2 षटका आता 22 धावा दिल्या, 1 विकेट, 7 बॉल डॉट होते. इकॉनॉमिकल रेट 11चा राहिला. सूरज भोईरने 1 षटक हाताळलं, 14 रन दिलेले आहेत, 1 विकेट, 2 डॉट आणि इकॉनॉमिकल 14 राहिले. टॉस साठी या पुढचा संघ, पुढचे 2 संघ संदप आणि झुंडोंबिवली. कॅप्टननी लवकरात लवकर यायचंय या टॉस साठी. दोन्ही कॅप्टन साहिल आलेत कॅप्टन झुंडोंबिवलीचे. संदपचे कॅप्टन लवकरात लवकर या. या स्पर्धेसाठी आपण बघू शकाल मालिका वीराची जी बाईक आहे आदरणीय नरेश दादा ठाकूर सोनारपाडा यांच्याकडनं, राजनजी लोढा यांच्याकडनं बाईक, संतोषजी दीक्षित साहेब यांच्याकडनं बाईक, आदरणीय भरत भोईर दहिसरगाव यांच्याकडनं बाईक आहे, भरत भाई आनंद डेव्हलपर्सचे यांच्याकडनं बाईक आहे, आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब दातिवली गावचे यांच्याकडनं बाईक आहे, त्याचबरोबर सुभाष पाटील घारिवली यांच्याकडनं एलईडी टीव्ही आहे. टॉस साठी या. तर या झुंडोंबिवलीचे कॅप्टन आले, संदीपचे कॅप्टन लवकरात लवकर या. हर्षिकेश या लवकर. आणि टॉस साठी मी इन्व्हाइट करेन तर आदरणीय राम भोईर नारळी गावचे या ठिकाणी आहेत. विनंती करेन राम भोईर यांना की आपण या, आपल्या शुभाचे आपण करायचे. टॉस रेग्युलर मधली ही दुसरी लढत. कॉइन बघून घ्या, कॉइन आपला 5चा कॉइन आहे, रेग्युलर कॉइन आहे. हर्षिकेश आणि साहिल यांच्यामध्ये जबरदस्त फाईट. छापा कॉल केलाय साहिलने. कॉइन पुन्हा एकदा स्पिन करावा लागेल कारण तो खाली गेलाय. जिंकलेला साहिलने टॉस, खुर्चीच्या खाली गेला होता. रिटॉस होतोय. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. डिसिजन काय असणार लगेच सांगायचंय. फिल्डिंग. साहिल काय सांगशील, कारण बऱ्याचदा आम्ही बघितले आधी टॉस झाले कुठलाही कॅप्टन थांबला नाही. साहिल फिल्डिंग करताय, काय सांगशील, कसा ऍटमॉस्फिअर, कसं वाटतं इथे आल्यानंतर? नाही, नक्कीच या ग्राउंडवर आम्ही फर्स्ट टाइम खेळतोय आणि मी तरी पहिल्यांदाच खेळतो आणि मला वाटतं पहिल्यांदाच या ग्राउंडवरती नाईट टुर्नामेंट झाली असेल तर खूप आम्ही एन्जॉय करू या टुर्नामेंट. चांगली बॅटल रंगेल का तुमच्यामध्ये? हो नक्कीच, आम्ही चांगला परफॉर्मन्स करू आणि चांगला बॅटल करायला बघू. थँक्यू साहिल. टॉस झुंडोंबिवली संघाने जिंकलेले, प्रथम फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलंय संदीपला बॅटिंगसाठी. होऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने. ऐकूया धावतं वर्णन पुढच्या या चालू सामन्याचं करण काळे यांच्या आवाजात. धन्यवाद. तर संदीप आणि झुंडोंबिवलीच्या संघनायकाने संपर्क साधायचा आयोजकांशी. संदीप आणि जुनी डोंबिवलीचे कॅप्टन संपर्क साधा आयोजकांशी.
एक सन्मान आपण या ठिकाणी कव्हर करतोय. मी विनंती करणार राम भोईर यांना की आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. तर बाळाराम भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या राम भोईर या ठिकाणी आपण यायचंय. तर हरीश भोईर या ठिकाणी सन्मान करतायत राम भोईर यांचा. नारळीचे आमचे मान्यवर राम भोईर सन्मान करतात वाकांचे हरीश भोईर. या ठिकाणी शिडूर गावचे विलास पाटील देखील आहेत. विलास पाटील या आपण आपल्या सन्मान या मंचावरती हरीश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर विलास पाटील यांचा सन्मान हरीश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. होळे आपण मैदानाच्या दिशेने ऐकूया धावतं वर्णन पुन्हा एकदा करण काळन सरांच्या मुखातून. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अध्यक्ष चषक 2024 ची तिसरी रचनी आपण अनुभवतोय आणि रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात झाली. नारिल विरुद्ध सागाव या दोन नामांकित संघांदरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिथे 67 सौरभ आणि करणने जी बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांच्या खेळीच्या जोरावरती नारिवली संघ पोहोचला 67. 68 च्या चेस मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आले. इन रेज घेऊन विकेट किपर कडे गेला होता चेंडू, तिथून मागे गेला. आता चिन्मय स्ट्रायकिंग घेतला आणि गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गुरुदास. राउंड विकेटने successful, it is fair delivery. Ravi one successful, it is fair delivery. पाचवा धावफलकावरती आहेत. चिन्मयला फुल टॉस दिला आणि त्या फुल टॉसला लॉंग ऑफला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सध्या फिल्डिंग मध्ये चेंजेस लगेचच आपण पाहतो. ऑन साइडला लॉंग ऑन आणि मिड विकेटला सेट करण्यात आले दोन फिल्डर. हा ट्रॅप असेल पॉवर प्ले मध्ये. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये चिन्मय साठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये, फाईन लेग आतमध्ये, थर्ड मॅन, गली, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ओ लॉंग ऑनला फिल्डर समोर, कॅच आउट. फसवलाय, ट्रॅप मध्ये अडकलाय चिन्मय. पहिला धक्का सागावला. पुन्हा लॉंग ऑफला लॉफ्ट केलं होतं त्याने, पण बॅटच्या आतमधल्या भागाला लागलाय चेंडू, त्यामुळे तो आला लॉंग ऑन आणि एक चांगला झेल टिपलाय निखिल भोईरने. तिथे विकेट पडली पहिली. बाद होतोय चिन्मय आणि नवीन फलंदाज सूरज भोईरचं आगमन. धावा धावफलकावरती 5-5 ला पहिला धक्का बसलाय. 68 चा चेस आहे. 27 चेंडूंचा खेळ शिल्लक. 63 धावांची गरज या मॅच मध्ये. वेळ जास्त घेऊ नका. ठीक आहे, आपण पाहतोय 9:55 दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि जवळजवळ 4 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत. नारिवली 5 for 1. लॉंग ऑफ डीप. ऑन साइडला काउ फेस, मिड ऑन आतमध्ये फिल्डर. गोलंदाज राईट हँडर साठी ओव्हर द विकेट.
कोला टाकलाय बॉल बॅक ड्राइव्ह मिड ऑन फिल्डर येतोय मिसफील्ड मागून लॉंग ऑनचा फिल्डर चुका दोघांकडून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. काहीतरी फिल्डर्स कडून घडलं मैदानाच्या आतमध्ये तेव्हा चेंडूचा वेगाने गेला होता मिड ऑन आणि त्यासोबत लॉंग ऑनचा फिल्डर जो लॉंग ऑफला होता. त्यानंतर साईड स्क्रीन समोर येत असताना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. डाऊन द ग्राउंड चौकार आला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सूरजचा चौकारा सहाय्यानं धावसंख्या 9 वरती. सुरुवात चांगली करतात. बॅकफुटला थांबलाय लेट कटचा फटका थर्ड मॅनने स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. सिंगलने धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. या षटकातील आपण पाहतोय अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चिन्मयची विकेट इम्पॉर्टंट होती ती विकेट गुरुदासने तर मिळवलेली आहे पण सध्या सचिन म्हात्रे आणि सूरज भोईर कशा पद्धतीने डावाला पुढे नेतील. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. सागावच्या आपण पॅव्हलियनकडे जर बघितलं तर रेंज मध्ये बॉल लॉफ केला. बॅटचा फ्लो कांद्याचा मागे चेंडू लॉंग ऑफ सीमा पार षटकार. दिल बहरा होगा सागाव के दर्शकों का. सुंदर फटका गरज होती या फटक्याची आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सचिन म्हात्रेने सागावला नेऊन ठेवलंय. 16 वरती रिक्वायर्ड 113 आपण पाहतोय. 24 चेंडूंमध्ये 52 धावांची गरज आहे मॅच मध्ये. प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आपण पाहतोय. रवींद्र संते स्टँड भारतीय अपंगत्व संघाला सध्या जो लीड करतोय आणि काल जो आपल्या या स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने ISPL मध्ये चेन्नई सिंगम्स कडून जो 16 लाखांनी जो खेळला आणि खूप चांगला परफॉर्मन्स केतन म्हात्रेने केला. दुसऱ्या बाजूला इंडियन अंडर 19 टीमचं प्रतिनिधित्व करणारा प्रेम देवकर त्याच्या नावाने देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळतोय. जवळपास इथे 6 मिनिटं खर्च करण्यात आलेली आहेत. नोंद घ्यायची नारिवली पहिल्या ओव्हरसाठी. धावा आहेत 16. 24 चेंडू 52 21 त्या मॅच मध्ये आणि सेकंड ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज निखिल. हो बॅकफूट वरती खेळलेत. अपील जरूर आपण बघितली ती गुरुदास कडून पण आलाय डॉट बॉल. गोलंदाज यष्टीरक्षक तितकेशे रस दाखवत नव्हते अपील मध्ये पण नेहमीच तुम्हाला गुरुदास भोईर ऍक्टिव्ह पाहायला मिळतात फार. मिड ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाहेर ठेवलंय. पॉवर प्ले सेकंड. पिकअप शॉट साइड स्क्रीन समोर फ्लॅट षटकार. आगे गेला आणि त्यानंतर फुलर लेंथला पिक करत असताना समोर डाऊन दी ग्राउंड. आतापर्यंत 2 फटके आपण सूरजच्या बॅट मधून बघितलेले आहेत आणि दोन्ही डाऊन दी ग्राउंड होते. एक चौकार एक षटकार. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न बॉल टॅप झाला आतमध्ये लागला. कव्हर्सला फिल्डर सिंगल पूर्ण सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमॉझॉन 23 धावा फलकावरती पाहायला मिळतात. माफ्रेने पुन्हा उडवलाय तर खरा चेंडूला डीप मध्ये फिल्डर पाहतोय जज करतोय पण त्याच्या वाक्याबाहेर दुसरा मारलाय सचिन म्हात्रेने षटकार.
या षटकारासोबत धाव संख्या गगन बरारी घेते. स्कोर ऑन 29. 39 अजूनही गरज 20 चेंडूंमध्ये. ओहो, व्हॉट अ शॉट इज दॅट. डोळ्यांचा पारण फेडणारा मात्रेचा. आदरणीय संदीपजी शालिक मात्रे साहेब यांच्याकडून सागाव संघ विजय झाला तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. या पण मंचावरती बॅकफूट वरती इथे खरं तर त्याला कट करायचं होतं पण समोर चेंडू एक्स्ट्रा कोर मध्ये चाललेला. सिंगल मिळते, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. या सिंगलने सागावचं धावफलक पोहोचलं 35 34 वरती, माफ करा. आणि उर्वरित अजूनही आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. अर्धा पल्ला पार झालाय, अर्धा अजूनही करायचा आहे. 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सागावला. मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रेग्युलर फॉर्मॅट तिसरी रजनी नारिवली अगेन्स्ट सागाव. लक्ष आहे ते 68चं. 34 झालेल्या 34 आणि पाहिजेत. फार चांगला फटका, जणू आता सेट झालाय सचिन. लिमिटेड ओव्हर मध्ये 2 ते 3 चेंडू तुम्ही फेस केले म्हणजे आम्ही म्हणू शकतो तुम्ही सेट झालेला. आणि दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. ज्या पद्धतीनं सचिनचा पंच आपण पाहतोय बॅटचा, मिडल ऑफ द ब्लेड येतात त्याच्या चेंडू आणि ते सीमारेषेच्या बाहेर देखील जात आहेत. सो मॉस ऑन 35. या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट ही ओव्हर असेल ती. कर्णधार गुरुदास भुईरची विविधतेने भरलेली गोलंदाजी नेहमीच त्याची आपण बघितले. बॉल बॅक ड्राइव्ह आहे, फॉलो थ्रो मध्ये निसटला चेंडू. संधी असेल. ओ, स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील संधी होती पण सचिनची विकेट इम्पॉर्टंट आहे त्यामुळे त्याने स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक धाव मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 36 वरती. 16 चेंडू 32चा सामना आहे. मजा येईल मॅच मध्ये. बराचसा क्लायमॅक्स अजूनही बाकी. गुरुदास कोळेगाव यांकडून ओहो, लॉफ केला आणि पुन्हा चेंडू लॉंग ऑन ला आउट ऑफ द पार्क. से 25 वरती नॉट आउट आहे सचिन मात्रे. याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्याचा बॅट मधून. अनस्टॉपेबल सध्या तरी सुसाट सुटलाय. इरादे स्पष्ट आहेत. वन मोर विकेट भाई. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. वन मोर षटकार. काउंटर अटॅकला सुरुवात केली कॅप्टनच्या अगेन्स्ट. 2 गगनभेदी षटकार. स्कोर मॉस ऑन 48. ओहो, चेंज ऑफ पेस होता. पडला बरोबर या वेळेला मात्र बाहेर निघाला आणि ते सचिनला देखील समजलं कधी हा फटका त्याने कंप्लीट केल्यानंतर. ड्रिल करून त्याने दाखवला आता नाही. या आउट कटर होता, पडला बरोबर बाहेर निघालाय. डॉट आलाय. मॅच इक्वेशन 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. आदरणीय संतोषजी पाटील साहेब संदप, प्रथमेशजी पाटील यांचे पिताश्री यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जुनी डोंबिवली संघाला पाहणार आहोत संदप संघाच्या विरुद्ध. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहा.
आणि या मॅच इक्वेशन आपण पाहूयात. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा 49. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे सागाव संघाला. मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हे मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवरती. आकर्षणात समोर असलेल्या 13 बाईकचं अध्यक्ष चषक 2024 पर्व आपण सर्वजण अनुभवतोय. ज्या 4 बाईक आहेत रेग्युलर फॉर्मॅट साठी 16 संघांसाठी आणि 9 बाईक आहेत त्या 40+ संघांसाठी आहेत. या मॅचचं इक्वेशन 12 चेंडू 19 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी नारिवली संघाला आता विकेटची फार गरज आहे. कारण सचिन मात्रेने जे आक्रमण केले, सूरज ज्या पद्धतीने खेळलेला आहे, दोघेही शेवटपर्यंत राहिले तर हा सामना लवकरात लवकर संपू शकतो. आणि कमबॅक करण्यासाठी विकेटची नितांत गरज. त्यासाठी गोलंदाज आलाय 4th ओव्हर मध्ये. शायना पाटील. खरं तर त्याचं ऑन पेपर नाव जे 12th मॅनला देखील माहित नाही, त्यामुळे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न. प्लम गवसलेत. LBW फलंदाज बाद. सचिन मात्रेची विकेट मिळवली. चायना आलाय आणि त्याने पाठवलं सचिन मात्रेला पॅव्हलियन मध्ये. आता बॉल शिल्लक 11 मध्ये 19 धावांची गरज सागावला. धावफलकावरती आपण पाहतोय आणि अर्थातच सचिनची विकेट आता या क्षणाला इम्पॉर्टंटच होती. ती मिळवली आहे चायनाने. एक म्हण आहे ती खरं तर आता मी म्हणू शकत नाही, घेतल्याशिवाय राहिना तो आज चायना. रोहित आला पायावरती. वन मो विकेट. अंपायरचा बोट आकाशाकडे. पुन्हा खोला टाकलेला चेंडू. या वेळेला मात्र होता रोहित. अगोदर सचिन, आता रोहित. 49 वरती फुल स्टॉप लावलाय सागावच्या धावसंख्येला. बॉल शिल्लक 10 मध्ये 19 धावांची गरज. धावसंख्या आपण पाहतोय 49 वरती स्थगित आहे. ऍक्शन रिप्ले. मागचा जो विकेट तुम्हाला पाहायला मिळाला, सुंदर बॉलिंग ऍक्शन आणि या यंगस्टर कडे ती प्रतिभा आहे. लागोपाठचे 2 विकेट. मॅच मध्ये कमबॅक. एका विकेटने जमणार नव्हतं, 2 विकेट मिळवलेत. 10 बॉल 19 चा सामना आहे. रोहितच्या विकेट नंतर रितेश मैदानाच्या आतमध्ये आला. तुषारजी पाटील यांचे आगमन नेक्स्ट मॅच मध्ये आपण तृणमूल संघाला पाहणार आहोत.
संदपच्या विरुद्ध. सो प्रथमेशजी पाटील हे देखील आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 10 बॉल 19, हॅट्रिक बॉल. फुल टॉस, हॅट्रिकची संधी आहे. वाईडिश लॉंग ऑन, कॉल दिला मिड विकेटचा फिल्डरने. वेल जस्ट कॅच. चायना हॅट्रिक मिळवतोय. 49 ला फुल स्टॉपच आहे. चौथा धक्का बसेल सागावला आणि आता मॅच फिरली आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. अध्यक्ष चषक 2024 ची पहिली विकेट हॅट्रिक. उद्योगपती आदरणीय हरीश भोईर साहेब यांच्याकडून देखील 500 गोलंदाज चायनाला. चायना विकेट घेतल्याशिवाय चायना. केतन त्याचं नाव आहे का? नाही, आता निक नेम सर्वांना आवडते बिकॉज त्याने त्याच नावाने 3 विकेट देखील मिळवलेल्या. बॉल शिल्लक 9 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. दुसऱ्या बाजूने वेदांतचं आगमन मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. मागचा 3 बॉल वरती एकही धाव नाही. 3 विकेट. सचिन मात्रे, रोहित भोईर आणि त्यानंतर रितेश भोईर. फिल्डिंग मध्ये चेंजेस सध्या तरी, कारण प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन आणि एक फिल्डर तुम्हाला गलीमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर लेग फिल्डर आहे. बॉल होते यार चायना. 9 चेंडू 19. पुढे आला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. ठीक आहे ज्योती, थर्ड मॅन ऍक्शन. ओ डायरेक्ट मिस. मागून बॅकअप येत आहे पण सेकंडचा प्रयत्न होणार नाही, कारण या क्षणाला रिक्स जास्त घेण्यात आली. सागाव संघ ऑलरेडी 3 विकेट मागच्या 3 बॉल वरती पडलेले. सिंगल मिळते. स्कोर ऑन 50. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज. वेदांत इथे आपल्याला पाहायला मिळाला जो सॉफ्ट हँड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करत होता, कारण या क्षणाला सूरजला आणणं हे फार गरजेचं होतं. जो सेट बॅट्समन आहे तो स्ट्रायकिंग एंडला असेल. सूरज कडून फार अपेक्षा आहेत, कारण या मॅच मध्ये चिन्मयची विकेट फार लवकर पडली. सचिनने मोर्चा सांभाळला होता. त्याच्या बॅटमधून 32 आल्या होत्या फार वेगाने. अवघ्या 11 बॉल मध्ये सूरजने चांगली साथ दिली. तो देखील नॉट आउट आहे सध्या 13 वरती. मात्र रोहित, रितेश 0 वरती बाद झाले. त्यामुळे प्रेशर बिल्ड झालेले सागावरती. 2,500 करंटचे जमा आहेत. चायनाचे 1,000 जमा आहेत. 8 बॉल 18. ऑफ स्टंपचा बाहेर कट केलाय. सुंदर फटका. अंडर प्रेशर सागाव संघ होता, पण काय फटका खेळाय. थांबला बॅकफुटला. जस्ट टच करत असताना चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. चौकार. आला. अंडर प्रेशर होते बिकॉज या ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हता. विकेट हॅट्रिक. जस्ट टच. टिचकी शॉट. चौकाराने धावा फलक जाऊन पोहोचले पुढे ते 54 वरती. 7 चेंडू 14 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या सागावला चायना यावेळेला स्क्वेअर ड्राइव्ह करतात. सूरज डीप मधून फिल्डर येतोय. सूरजने स्ट्राईक ठेवले. खूप चांगल्या अप्रोचने खेळत असताना या मॅच मध्ये सूरज फिनिशरचा रोल त्याला अदा करायचा. दुसऱ्या बाजूने चायनाने कम बॅक करून दिले 3 विकेटने. पहिली विकेट हॅट्रिक अध्यक्ष चषक 2024 आपल्याला पाहायला मिळाली नारिवलीच्या चायना कडून. मात्र हा सामना त्याने रोखून ठेवला नारिवलीच्या बाजूने देखील. आता मॅच बॅलन्स आहे. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. वेळ जास्त घेऊ नका. एक गाण्याबरोबर पुन्हा एकदा आपण येऊयात अध्यक्ष चषक 2024 मध्ये.
मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहतात आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील शिवसेना तालुका संघटक, त्याचबरोबर आदरणीय संतोषी पाटील साहेबांना तुम्ही पाहतात, त्याचबरोबर तुम्ही पाहतात नारिवलीचे माजी उपसरपंच आदरणीय राम भोईर साहेब, त्याचबरोबर उद्योगपती हरेश भोईर साहेब, हे सर्वजण मॅचचा आनंद घेतात. आणि इथे उपस्थित असलेले सर्वच प्रेक्षक, केतन मात्रे स्टँड पूर्ण भरलाय, रवींद्र संते स्टँड पूर्ण भरलाय, प्रेम देवकर स्टँड पूर्ण भरलाय, काही प्रेक्षक उभे आहेत तर काही प्रेक्षक ऑनलाईन ग्लोबल टेनिस क्रिकेटद्वारे या मॅचचा आनंद घेत आहेत. सामना तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण अध्यक्ष चषक 2024च्या पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ संघर्ष करतात. सागाव अगेन्स्ट नारिवली, 6 बॉल 13 धावा. फुल टॉस, मिड विकेटला फील्डर जज करतोय, झेलची संधी, फलंदाज बाद. कुठे होता आणि फेअर डिलिव्हरी, बॅट्समन आउट. सूरज भोईरला जावं लागेल पॅव्हिलियन मध्ये. इथे गोलंदाज करण काठे आलाय. सायनाने मागच्या ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक मिळवली आहे. करण आलाय, त्याने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली. थाय लेवलला होता चेंडू. सो योग्य निर्णय अंपायर कडून देखील, टीम अंपायर कडे देखील तो डिसिजन आणि तिथून तोच निर्णय आलेला आहे. बॅट्समन आउट. हे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवलीचा आपला वंडर बॉय केतन मात्रे यांच्या नावाने तुम्हाला स्टँड पाहायला मिळतोय आणि त्या स्टँड मध्ये बसलेले सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर इंडियन डिझेबल टीमला लीड करणारा आपला कोळेगावचा सुपुत्र काळजो या स्पर्धेमध्ये देखील खेळला रवींद्र संते यांच्या नावाने देखील स्टँड पाहायला मिळतोय. तो स्टँड देखील पूर्ण भरलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तिन्ही स्टँड, प्रेम देवकर स्टँड देखील तुम्हाला भरलेला पाहायला मिळतोय. संदीपजी शालिक मात्रे साहेब यांच्याकडून 2000 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, अवधूत मात्रे. बॉल शिल्लक आहेत अर्थातच ते आता 5 आणि 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सागावला. बॉल तयार, करण काठे. ओहो, लेन बॉल होता, पडला बरोबर गेला विकेट कीपर कडे. आत्मविश्वास करण काठेकडे देखील आपण पाहतोय. सूरजच्या विकेटने मॅच मध्ये कमबॅक नारिवलीने देखील केलेला आहे. पहिल्या 2 बॉल वरती काही धाव नाही. 4 बॉल 13चा सामना. काय सामना रंगलाय. सुरुवातीचं पहिलं षटक 16 धावा आल्या, सेकंड ओव्हर 18 धावा आल्या, थर्ड ओव्हर 15 धावा आलेल्या आहेत. चायनाने मॅचला पूर्णपणे चेंज केली. 6 धावा खर्च करत असताना विकेट हॅट्रिक. करण काटे पहिल्या 2 बॉल वरती एकही धाव नाही विथ 1 विकेट. 4 बॉल 13. फील्ड पोझिशन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ फेस. एक फिल्डर तुम्हाला डीप मध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो आणि एक फिल्डर स्वीपर कव्हरला अवधूत मात्रे साठी. 4 बॉल 13. काठे तयार, राऊंड विकेट कोळेगावेंकडून. ओहो, लेग स्टंपला हिट, ऑल राऊंड द लेग बोल्ड, फलंदाज बाद. विकेट कडे जाऊयात. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर 5 विकेट पडले होते, इथे 6 विकेट पडलेले. धावसंख्येचं कंपल्शन असेल. बॉल उरलेले 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आणि 13 धावाच बनवायच्यात विजयासाठी. विकेटचा आता विचार करून जमणार नाही. जास्त विकेट पडलेले सागावचे हरेश सागमण होते 8व्या क्रमांकावरती. संदप आणि जुळणमुले कॅप्टनने आपण मंचाशी संपर्क साधा. संदप आणि जुळणमुलेचे कॅप्टन. 3 चेंडू 13. पूल खेळण्याचा प्रयत्न आला. अवधूत वेदांत आले होते स्ट्रायकिंग एंडला, पण काय घडले पाहूयात आपण. आता रन कंप्लीट असेल की नसेल. टीव्ही अंपायर पुन्हा ऍक्शन मध्ये. प्रसाद सहस्रबुद्धे सरांचं काम वाढलं या इनिंग मध्ये. मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे, डिसिजन तितकेच प्रत्येक इम्पॉर्टंट आहे.
त्यामुळे जेव्हा जेव्हा टीव्ही अंपायर कडे डिसिजन येतोय योग्य तो निर्णय प्रसाद सहस्रबुद्धे सर सध्या टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये ऑन ग्राउंड श्रीनाथ पाटील आणि दशरथ सोरकादे सरांना आपण पाहतो. पाहूया तिथे वेदांतला स्ट्राईक मिळते का. 2 चेंडू 12 ची मॅच असेल का की इथे त्याची विकेट पडणार आहे. बॅट्समन सेफ. पुढच्या 2 चेंडूंवरती मॅच. फिल्डिंग सजून घ्या. 2 चेंडू 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. 6 गावला. जी सुरुवात पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावांचा विचार केला आपण 16, 18, 15. तीन षटकांमध्ये 49 धावा त्या 68 ला चेस करत असताना आणि पुढच्या 12 बॉल मध्ये गरज होती ती 19 धावांची. सामना 2 चेंडू 12 वरती. चायनाने चेंज केलेल्या मॅचला करण काठे मात्र विजय मिळवून देईल का नारिवलीला की दुसऱ्या बाजूने फसलेल्या सामन्याला वेदांत 2 षटकार मारून सागावला अध्यक्ष चषकामध्ये पहिला विजय मिळवून देईल. सर्वच प्रेक्षकांच्या नजरे या मॅच कडे आहेत. वेदांत सोबत काही चर्चा करतोय. चर्चा मधल्या वेळेमध्ये करण सोबत देखील नारिवलीच्या खेळाडूंनी केलेली आहे. फील्ड सेट आहे. ऑन साइडला 4 आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट. काउ फेस लॉंग ऑन डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. 2-12 काठे तयार. राउंड विकेट. ओ पुढे आला बॉल बॅक ड्राइव्ह आणि इथे अर्थातच आता सामना जवळपास नारिवली संघाच्या खिशात. एका चेंडू मध्ये 11 धावांची गरज. केतन मात्रे स्टँड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक होते. सागावचे हळूहळू तो स्टँड थोडासा खाली होत असताना निराश असतील प्रेक्षक. जी सुरुवात सचिन मात्रेने केली होती चिन्मयच्या विकेट नंतर. सूरजने ज्या पद्धतीने दोघांमध्ये सेकंड विकेट साठी खूप चांगली पार्टनरशिप होती पण त्यांच्या विकेट नंतर डाव जसा कोलमडला. चायना डेब्यू करतोय. वा काय डेब्यू राहिला त्याचा पहिल्याच मॅच मध्ये जो परफॉर्मन्स राहिला. आठवणीत राहील आजचा दिवस. आजची रात्र नारिवलीकरांच्या चायनाच्या. अध्यक्ष चषक 2024 तिसरी रजनी. पहिली विकेट हॅट्रिक या पर्वाची नारिवलीच्या चायनाच्या नावावरती. 1 बॉल 11 ची गरज. अरे स्ट्रायकिंग एंडला आणि बॉल तयार. करण काठे. 100 स्ट्रोक लॉंग लेगला. आय थिंक इथे षटकार म्हणजे हा सामना जिंकलाय तो 4 धावांचा फरकाने नारिवलीने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सागा.